यानंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मिनिटाला मोठ्या घडामोडी होताना दिसतायत। विधिमंडळामध्ये जोरदार घडामोडी घडताना दिसतायत। विरोधकांची घोषणाबाजी आणि त्यानंतर कृती अहवालावर आता उपसमितीची महत्त्वाची बैठक सुरुवात झालेली आहे। आता या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपण बघितलं या सगळ्यामध्ये कायदेशीर बाबतींमध्ये मराठा आरक्षण कसं टिकणार यावर आपण चर्चा करतोय। आपल्यासोबत असीम सरोदे आहेत, कायदेतज्ञ, त्याचबरोबर उमेश कुमावत न्यूज 18 लोकमतचे मॅनेजिंग एडिटर आपल्यासोबत आहेत आणि शांताराम कुंजीर मराठा मोर्चाचे समन्वयक आहेत। शांताराम कुंजीरजी, तुम्ही मगाशी म्हणालात की कायद्याच्या कसोटीत बसवायचं की नाही ही सगळी जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी पेलायची आहे, सरकारनं ते सगळं करून द्यायचं आहे, पण आता 2019ला निवडणूक आहेत। बरोबर तेच नेहमी हे राजकीय पक्षवाले मागच्या सरकारने पण तेच केलं। निवडणुकीच्या अगोदर तोंडावरती आरक्षण घोषित केलं आणि त्यामुळे घाईघाईने हे केल्यामुळं ते न्यायालयात टिकलं नाही। आता सुद्धा या सरकारने आता निवडणुकीच्या तोंडावरतीच हे आरक्षणाचं हे बिल आणतायत आणि आता आमचं असं 2च दिवस राहिले, आज आणि उद्या। या 2 दिवसात काय करायचं ते करायचं। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनी एकत्रितपणे बसून एक विचार करून एक मताने हा मराठा आरक्षणाचा कायदा करावा अशी आमची अपेक्षा आहे। कारण यापुढे समाज थांबायला तयार नाहीये आणि फसवणूक सुद्धा करून घेणार नाही। अगदी या सगळ्यामध्ये उमेश सर आपण बघितले की मराठा त्या अगोदर संदीप अजित पवार काहीतरी बोलतायत ते आपण बघूया। मराठा आरक्षणाचा जल्लोषाची तयारी भाजपाने केलेली आहे, यावर तुमची प्रतिक्रिया काय? मी तुम्हाला सांगू का, भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मागेच कुठल्या तरी एका कार्यक्रमात मत व्यक्त केलेलं होतं की 1 तारखेला जल्लोषाची तयारी करा। कुठल्याही घटकाला ज्यावेळेस आरक्षण मिळतं त्यावेळेस त्या घटकाला चांगलंच वाटतं आणि हे आरक्षण मिळावं, हे इतर कुणालाही धक्का न लागता मिळावं अशी महाराष्ट्रातल्या बहुसंख्य जनतेची इच्छा आहे, मागणी आहे आणि तशा पद्धतीनं आजपर्यंत प्रयत्न चालू आहे। आता हे सगळं झाल्यानंतर हे आरक्षण हे देतील, परंतु हे आरक्षण कायद्याच्या चौकटीमध्ये देखील पूर्णपणे बसवण्याची खबरदारी ही सरकारने घेतली पाहिजे। ATR वर चर्चा तुम्ही मान्य केली? ATR वर चर्चा ATR सभागृहामध्ये ठेवल्यानंतर त्याबद्दलची चर्चा आम्ही करू। धन्यवाद। थेट विरोधी पक्षांनी भूमिका घेतलेली आहे की आता ATR किंवा संक्षिप्त जो अहवाल असेल, रिपोर्ट असेल त्याच्यावर चर्चा केली जाईल। यापूर्वी विरोधक ठाम भूमिकेवर होते, पण आता अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की NCP चर्चेला तयार आहे, रिपोर्ट ATR जो येईल त्यावर। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कोबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। जेवढे सर्व विरोधक आहेत, मध्ये अजित पवार असोत की सर्व विरोधक आहेत, ते सगळे एक बोलतायत की सरकारची जबाबदारी आहे आता जर आरक्षण दिलं तर ते सुप्रीम कोर्टात कसं टिकेल। थोडासा कमी वेळ आहे असीम सरोदे, तुम्हाला जर 16% आरक्षण दिलं तर तुम्ही थोडक्यात सांगू शकता काय पर्याय असेल ज्यामुळे हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल? शांताराम कुंजीर माझे मित्र आहेत, आमच्या कार्यालयात बरेचदा मीटिंग झालेली आहे, त्याच्यामुळे मला असं वाटते की एकसंधपणा हा सगळ्यात महत्त्वाचा ठरणार आहे की जेव्हा कुणबी समाज हा मोठा घटक म्हणजे विदर्भ आणि कोकणातला हा ऑलरेडी OBC कॅटेगरीमध्ये आहे, तेव्हा आपण एकसंधपणे तो मराठा समाजाचा भाग आहे असं कसं म्हणणार, हे आयोगाने काय म्हटलेलं आहे हे आपल्याला बघावं लागेल। त्यामुळे ज्यांना ऑलरेडी आरक्षण आहे तो भाग वगळला समजा तर मग फक्त मराठा समाज ज्याला 92 कुळी किंवा 96 कुळी आपण म्हणू त्या मराठा समाजालाच आरक्षण मिळणार का हे सरकारला स्पष्ट करावं लागणार आहे। त्यामुळे मग OBC कॅटेगरीमध्ये जे आहेत त्यांना वगळून जर फक्त मराठा 92 कुळी आणि 96 कुळी यांनाच समावेश करायचा असेल तर तो खूप लहान भाग ठरेल पश्चिम महाराष्ट्रातला, कोकणातला काही, आणि मग त्यांना आरक्षण देता येईल कदाचित सरकार त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट तशा प्रकारची करत असेल तर, आणि मग ते 16% पण द्यायची गरज नाही आहे, कमी टक्क्यांमध्ये पण त्यांना समाविष्ट केलं जाऊ शकते, पण हे स्पष्ट करणं गरजेचं आहे। म्हणजे एकंदरीत सर्व क्लिष्ट आहे। हो बरोबर आहे, एकसंधपणा दाखवता येणार नाही। एक समाज म्हणून जेव्हा आपण रिप्रेझेंटच करू शकत नाही आहे तेव्हा मग त्या सगळ्या समाजाचं मागासले पण कसं ठरवलं हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे या सगळ्या चर्चांसाठी तयारी ठेवून आपल्याला हे बघावं लागेल की आपली फसवणूक होणार असेल तरीही पुढे ही मागणी कशी मांडायची, त्याच्यात कायदेशीर दृष्टिकोन कसा आणायचा याचा खूप जास्त एज्युकेशनल आस्पेक्टनी विचार करावा लागेल असं मला वाटतं।
अगदी म्हणजे कुठेतरी ह्या सगळे क्लिष्ट बाबी आहेत आणि त्या आता सरकारनं स्पष्ट करून सगळ्यांसमोर, महाराष्ट्रासमोर आणि मराठा समाजासमोर ठेवणं गरजेचं आहे. ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत. कायदेतज्ञ असीम सरोदे आपल्या सोबत आहेत, शांताराम कुंजीर सुद्धा आपल्या सोबत आहेत.